ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, डोणगावात महिलांचा संताप, वार्डातील समस्यांवर तात्काळ कारवाईची मागणी. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील वार्ड क्रमांक 2 खंडोबा परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. परिसरातील मूलभूत समस्यांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ग्रामपंचायत प्रशासन सुस्त आणि नागरिक त्रस्त अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांनी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देत वार्डातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे घरांच्या दुतर्फा सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तातडीने सिमेंट रोडचे काम सुरू करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी महिलांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की समस्या तात्काळ सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आपला विदर्भ लाईव्ह, ब्युरो रिपोर्ट, डोणगाव, बुलढाणा. येथे खंडोबानगर राहतो, कारण तिथं बऱ्याच दिवसापासून रोड पण नाही आहे आणि नाल्या पण नाही आहे आणि पाईपलाईन, नळाची पाईपलाईन पण नाही आहे. काही सुविधा नाहीत आणि खूप त्रास आहे. पावसाळ्यात तर चलता येत नाही, घराच्या बाहेर पण निघता येत नाही. तर आम्हाला ह्या सगळ्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या. मी खंडोबा परिसरामधून सर्व महिला आलेले आहे. 2000 पासून आम्ही तिथे राहतो. सांडपाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, खूप त्रास आहे. गलीमध्ये पाणी आहे, कचऱ्याची गाडी येत नाही, अशा खूप अडचणी येतात. आम्हाला रोड आणि नळाची सगळी व्यवस्था व्हावी हीच आमची सर्व महिलांची मागणी आहे. नाल्या, रोड आणि